महाराष्ट्रात मराठीच पाहिजे, हिंदी भाषा सक्तीचा जाहीर निषेध. ठिकाण दादर. जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय मराठी. आपल्या महाराष्ट्रात मराठी इंग्रजी असे द्विभाषा धोरण असताना तिसरी भाषा हिंदी सक्ती परप्रांतीय लोढ्यांची सोय म्हणून महाराष्ट्रात नको. या गंभीर विषयाला अनुसरून महाराष्ट्र सरकारला एक अल्टिमेट देण्याच्या उद्देशाने मराठी भाषा जतन, संवर्धन आणि संरक्षण करणाऱ्या महाराष्ट्र संरक्षण संघटना रजी प्रणीत मुंबईसह महाराष्ट्र वाचवा कृती समिती नियो या संघटनेच्या माध्यमातून आज रविवार दिनांक 22 जून 2025 रोजी सकाळी 11 वाजता समस्त मराठीप्रेमी, महाराष्ट्रप्रेमी यांच्या उपस्थितीत मुंबईतील दादर पश्चिम रेल्वे स्थानकाच्या बाहेर सुविधा शोरूम जवळ केशवसूत पुलाखाली आंदोलन निदर्शने करण्यात आली. महाराष्ट्रात मराठीच पाहिजे, हिंदी भाषा सक्ती असो किंवा तिसरी पर्यायी भाषा राज्य सरकारने परप्रांतीय लोढ्यांची केलेली सोयच म्हणावी लागेल. संपूर्ण महाराष्ट्रातून हिंदी सक्तीला विरोध होत असताना राज्य सरकार सक्ती मागे का घेत नाही? एवढा हट्टास कोणासाठी? केंद्रासाठी की अमराठी लोकांसाठी? आम्ही अजिबात महाराष्ट्रात हिंदी असो वा तिसरी पर्यायी भाषा महाराष्ट्रात अजिबात खपवून घेतली जाणार नाही. राज्य सरकारने तात्काळ शासन निर्णय मागे घ्यावा, नाहीतर महाराष्ट्र संरक्षण संघटनेच्या माध्यमातून आझाद मैदान येथे सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल. महाराष्ट्रात फक्त मराठीच. जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय मराठी. महाराष्ट्र संरक्षण संघटना, महाराष्ट्र राज्य, मुंबईसह महाराष्ट्र वाचवा कृती समिती. अजिंक्य महाराष्ट्रोत्सवात ठाणे जिल्हा प्रतिनिधी दौलत सरवणकर आणि कॅमेरामॅन गणेश डळबी. इंग्लिश तरी बोलता येते का? तुम्हाला मराठीत धड बोलता येत नाही, हिंदी बोलता येत नाही तुम्हाला. हिंदी बोलता अरे काय वाटतं? इंग्लिश बोलता तर हिंदी बोलता. अरे बरोबर, चांगलं तर बोला. अगदी बरोबर, अगदी बरोबर. मग तुम्हाला मराठी चांगली शिकवायची असेल आणि मराठी चांगलं करायचं असेल तर मराठी बरोबर करा. विरोध झाला पाहिजे. तिला बसवा जरा सक्तीला करा. आमची मराठी जाऊ, आम्ही मराठी आहोत, आम्हाला मराठीच पाहिजे. या गोष्टीची दखल घेतली नाही तर केंद्राला आणि सरकारला मराठीत आम्ही नक्की दाखवू. मतदानाच्या उद्देशाने आम्हाला तर आम्ही त्यांचा भूल सपाट केल्याशिवाय राहणार नाही. ही मराठी शब्दाची जबान आहे. थँक्यू. इकडे रेल्वे निर्माण बेस्ट महाराष्ट्रात मराठी भाषेला डावलून हिंदी भाषेची सक्ती करणाऱ्या सरकारचा जाहीर. महाराष्ट्रात मराठी भाषेला डावलून हिंदी भाषेची सक्ती करणाऱ्या सरकारचा जाहीर निषेध. मराठीच्या मागणीसाठी साऱ्यांच्या मोहिमेत सामील व्हा. बघताय काय? सामील व्हा. महाराष्ट्रात मराठीच पाहिजे. महाराष्ट्रात मराठी भाषेला डावलून हिंदी भाषेची सक्ती करणाऱ्या सरकारचा जाहीर निषेध. महाराष्ट्रात मराठीच पाहिजे. महाराष्ट्रात मराठी भाषेला डावलून हिंदी भाषेची सक्ती करणाऱ्या सरकारचा जाहीर निषेध. मराठीच्या मागणीसाठी साऱ्यांच्या मोहिमेत सामील व्हा. बघताय काय? सामील व्हा. महाराष्ट्रात मराठीच पाहिजे. महाराष्ट्रात मराठी भाषेला डावलून हिंदी भाषेची सक्ती जे आहे त्याप्रमाणे 1960 सालापासूनचा कायदा हा विजा कायदा झाला पाहिजे. ते बाहेरून येणारे जे लोंढे आहेत आता फक्त आपण अतिप्रमाणात लोंढे वाढत चाललेले आहेत. हे कुठेतरी आता थांबलं पाहिजे. आता त्यांच्या येण्यामुळे आता एकदा स्थानिक भूमिपुत्रावरती कुठेतरी गदा निर्माण झाली. आणि दुसरीकडे आपल्या ह्या मराठी भाषेसंदर्भात जे आता अभिजात दर्जा मिळाला नाही, पण अभिजात दर्जा मिळाल्यामुळे त्याची कुठेतरी अंमलबजावणी होत नाहीये. ती कुठेतरी सरकारने एक समिती नेमून त्याच्यावरती कुठेतरी अंमलबजावणी केली पाहिजे. महाराष्ट्रातलं जे काही मराठी शाळा आहेत त्या मराठी शाळेचं सक्षमीकरण केलं पाहिजे. मराठी भाषा आज मला वाटतं आंतरराष्ट्रीय शाळेमध्ये शिकवली जात नाही. तिथे सुद्धा कायदा केला पाहिजे, कडक कायदा केला पाहिजे. तिथे मराठी भाषा ही विषय हा शिकवलाच गेला पाहिजे. जर तुम्ही मराठी भाषेचा विषय तुम्ही शिकवत नसाल तर तिथे कुठेतरी त्या आंतरराष्ट्रीय शाळेवरती बंधनं आणली पाहिजे. ते त्यांची मान्यता रद्द केली गेली पाहिजे. महाराष्ट्रात मराठी सक्ती व्हायला पाहिजे का? हो, झालीच पाहिजे. झालीच पाहिजे.
नाही कुणाच्या बापाची, अरे मराठी आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, मागे घ्या मागे घ्या, हिंदी सक्ती मागे घ्या, अरे मागे घ्या मागे घ्या, हिंदी सक्ती मागे घ्या, मागे घ्या मागे घ्या, हिंदी सक्ती मागे घ्या, मागे घ्या मागे घ्या, हिंदी सक्ती मागे घ्या, अरे मागे घ्या मागे घ्या, हिंदी सक्ती मागे घ्या, राज्य सरकारचा जाहीर निषेध, केंद्र सरकारचा, जाहीर निषेध, राज्य सरकारचा, जाहीर निषेध, केंद्र सरकारचा, जाहीर निषेध, मागे घ्या मागे घ्या, हिंदी सक्ती मागे घ्या, मागे घ्या मागे घ्या, हिंदी सक्ती मागे घ्या, मागे घ्या मागे घ्या, हिंदी सक्ती मागे घ्या, राज्य सरकारचा, जाहीर निषेध, केंद्र सरकारचा, मराठी भूमिपुत्रांचा, मराठी माणसांचा